SSC बोर्डाच्या 10वीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थिनी मैत्रिणींना माझ्या अनेक हार्दिक शुभेच्छा। आज आपण मराठी द्वितीय तृतीय भाषा या विषयाच्या प्रश्नपत्रिकेबद्दल थोडक्यात समजावून घेणार आहोत। मी सांगणार आहे हे कुठलंही वेगळं सांगणार नाही। शाळेमध्ये तुम्ही नेहमीच ऐकता आलात, शिक्षक तुम्हाला सांगत असतात, परंतु बाळाचे कान टोचताना घरचा सोनार जसा चालत नाही तसं शिक्षकांकडे आपण लक्ष देतोच असं नाही की किती वेळा तरी दुर्लक्ष केलं जातं। परंतु असं मी जेव्हा सांगणार आहे, तिसरी व्यक्ती सांगणार आहे, तेव्हा तुम्ही नक्की मनापासून ऐकणार आहात, लक्षात ठेवणार आहात। त्याचा उपयोग तुम्हाला आता परीक्षेच्या संदर्भामध्ये होणार आहे आणि तो तुम्हाला करून घ्यायचा आहे। आपलं पुस्तक आहे मराठी वाचनपाठ इयत्ता 10वी। याच्यामधले गद्यपाठ आहेत 12, पद्यपाठ आहेत 10 आणि स्थूल वाचनाचे 10 एकूण 4 धडे असतात। या बोर्डातर्फे घेण्यात येणाऱ्या परीक्षेचं विभाजन हे 80 गुण आणि 20 गुण आहेत। त्याच्यापैकी आपल्याला आता 20 गुणासंबंधी थोडक्यात बघायचं आहे। 20 गुणांचे हे अंतर्गत मूल्यमापन केलं जातं। या 20 गुणांची विभागणी अशी केली जाते। 6 गुण आहेत हे श्रुतलेखनासाठी आहेत, 4 गुण वाचनासाठी आहेत, 5 गुण भाषणासाठी आहेत आणि 5 गुण संभाषणासाठी। 6 गुणांचं श्रुतलेखन जे आहे, लिसनिंग ॲबिलिटी, तुम्हाला 3 वाक्य किंवा 6 शब्द असे दिले जातील आणि त्याच्यामध्ये शुद्ध लेखनाचा विचार केला जातो आणि ह्याच्यापैकी ज्याचं शुद्ध लेखन चांगलं असेल त्याला सगळेच्या सगळे 6 गुण मिळू शकतात। तेव्हा आपलं शुद्ध लेखन चांगलं असायलाच पाहिजे, त्याचा उपयोग इथे होणार आहे। 4 गुणांचं वाचन जे आहे ते वाचन योग्य तिथे आघात देऊन त्याच्यातला जो भाव आहे तो सांगून विरामचिन्हांचा उपयोग करून आपल्याला हे वाचन करायचं आहे। नंतर 5 गुणांचं भाषण आहे, त्यावेळेला स्पीच म्हणजे तुम्हाला त्या वेळेला विषय दिला जातो, हा विषयाबद्दल विचार करून तुम्हाला बोलायचं आहे। 1-2 मिनिटासाठी आहे, पण त्याचा विचार तुम्ही आधी केलेल्या अभ्यासावरती अवलंबून असणार आहे। 5 गुण संभाषणासाठी आहेत, 2 व्यक्तींमधलं संभाषण, एक प्रश्न विचारतो दुसरा उत्तर देतो, याच्यापेक्षा वेगळं नाही। तेव्हा आपण बाहेर गेल्यानंतर अशा प्रकारे संभाषण करतच असतो। जर अशा प्रकारे आपली भाषा चांगली असेल तर हे संभाषण नक्कीच चांगल्या प्रकारे तुम्ही करू शकाल। बोर्डाच्या परीक्षेआधी हे अंतर्गत मूल्यमापन शाळेतर्फे केलं जातं। यासाठी तुमची फारशी तयारी लागत नाही, कारण केलेल्या अभ्यासावरच हे मूल्यमापन अवलंबून असतं। आता बोर्डाच्या लेखी 80 गुणांच्या प्रश्नपत्रिकेचं आपण स्वरूप बघणार आहोत। 80 मार्काची प्रश्नपत्रिका का बघायची, तर कोणत्याही परीक्षेला बसताना त्या परीक्षेतील प्रश्नपत्रिकेचे स्वरूप आपल्याला जर ठाऊक असेल तर ते फार उपयोगाचं ठरते। त्यानुसार अभ्यास कसा करावा, कशावर जास्त भर द्यावा याचं मार्गदर्शन होतं। प्रश्न कसा विचारला जाणार आहे, त्याला कसं अपेक्षित उत्तर असायला पाहिजे याची संपूर्ण तयारी आपण करू शकतो। 80 गुणांच्या लेखी प्रश्नपत्रिकेत एकूण 8 प्रश्न असतात। त्यातले पहिले 2 गद्यपाठांवर आधारित असतात, 3रा 4था पद्यपाठांवर आधारित असतो, 5वा स्थूल वाचनावर आधारलेला असतो, 6वा व्याकरणाधिष्ठित असतो, 7वा उतार्यावरील प्रश्न, गोष्ट आणि अनौपचारिक पत्र, वृत्तांत आणि जाहिरात यावर आधारित आहे, 8वा निबंधावरती आधारित आहे। असं स्थूल मानाने या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं। आता या प्रश्नांबद्दल आपल्याला सविस्तर बोलायचं आहे। पहिला प्रश्न हा गद्यपाठावर आधारित पूर्णपणे वस्तुनिष्ठ स्वरूपाचा आहे। योग्य पर्याय शोधून पुढील विधाने पूर्ण करा। त्याला 4 विधानं प्रत्येकी 4 पर्यायांसह दिलेली असतात आणि ही 4ही विधानं सोडवायची आहेत। त्याला प्रत्येकी 1 प्रमाणे 4 गुण आहेत। उदाहरणार्थ, हिमशिखरांवर रेंगाळणारे ढग डॅश आणि पर्याय दिलेले असतात, आता खाली उतरले आहेत, आता वर जात आहेत, आता स्थिर आहेत। यापैकी योग्य पर्याय म्हणजेच आता खाली उतरले आहेत असं लिहून आपल्याला ते वाक्य पूर्ण करायचं आहे आणि हा पर्याय लिहिलेला आहे तो अधोरेखित करायचा आहे। नंतर रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द भरून वाक्य पुन्हा लिहा। याच्यामध्ये 3 वाक्य दिलेली आहेत, त्याला सुद्धा प्रत्येकी 4 पर्याय दिलेले असतील। एक योग्य पर्याय वाक्यात वापरायचा आहे। एकूण 3 वाक्य आहेत, 3ही वाक्य सोडवायची आहेत। प्रत्येक वाक्याला 1 गुण असे 3 गुण त्याला मिळणार आहेत। उदाहरणार्थ, पावसाच्या थेंबांचा आवाज सोडला तर डॅश वेळी सारच शांत आहे आणि पर्याय आहेत पहाटेच्या, रात्रीच्या, संध्याकाळच्या। त्याच्यापैकी रात्रीचा हा पर्याय आपण लिहिणार आहोत आणि त्याखाली अधोरेखित करणार आहोत। नंतर 3रा आहे ते एका वाक्यात उत्तरे लिहा।
त्याच्यामध्ये 3 प्रश्न दिलेले असणार आहेत. प्रत्येक प्रश्न लिहिणं आवश्यक आहे. त्या प्रत्येक प्रश्नाला गुण 1 आहे. उदाहरणार्थ, कोणती नदी रारंग ढांगला वळसा घालून वाहते? त्याचं उत्तर आहे सतलज. पण ते पूर्ण वाक्यात लिहायचं आहे. सतलज ही नदी रारंग ढांगला वळसा घालून वाहते. आणि हे सतलज हे उत्तर आहे, हे आपल्याला अधोरेखित करायचं आहे. या पहिल्या वस्तुनिष्ठ प्रश्नांना एकूण 10 गुण आहेत. बिनचूक उत्तरास पैकीच्या पैकी गुण म्हणजे 10 पैकी 10 गुण मिळू शकतात. आणि हे सर्वच्या सर्व गुण मिळवण्याचा तुम्ही प्रयत्न करायला हवा. दुसरा प्रश्न आहे गद्यपाठावर आधारित लघुत्तरी उत्तरांचा. कोणत्याही एका वाक्याचे संदर्भासहित स्पष्टीकरण करा. याच्यामध्ये 2 वाक्य 2 विधानं दिलेली असतात आणि त्याला 3 गुण असतात. लिहिताना प्रथम दिलेलं विधान पहिल्यांदा लिहायचं आणि मग त्याच्या पुढे प्रस्तावना, मुख्य उत्तर आणि शेवट असे कमीत कमी 3 परिच्छेद करणं आवश्यक असतं. उदाहरणार्थ, निसर्गाची भाषा केवढी वेगळी ह्या विधानासाठी पहिल्या प्रस्तावनेच्या परिच्छेदामध्ये धड्याचं नाव, लेखकाचं नाव, संदर्भ पुस्तकाचं नाव हे लिहिताना प्रभाकर पेंढारकर लिखित रारंग ढांग ह्या कादंबरीतून गद्यपाठ हिमालय हा घेण्यात आलेला आहे. आणि ह्या पाठात लेखकाने अनुभवलेले हिमालयाच्या दर्शनाचे वर्णन आहे. ह्या पहिल्या परिच्छेदामध्ये आपण सर्व धड्याविषयीची माहिती सांगतोय. पुढच्या मुख्य उत्तरामध्ये लेखक ते असं का म्हणतो, शांततेचा आवाज त्याला कसा ऐकू आला, तेथील निसर्गाचे सौंदर्य फोटोतून वर्णनातून त्याला कसे व्यक्त करता येणार नाही, हे वर्णन कसे अशक्य आहे, तेथील निसर्ग चित्र म्हणजे केवळ निसर्ग दृश्य नव्हे तर त्या निसर्गाशी संवाद साधता आला तरच तो निसर्ग कळेल. आणि हा संवाद साधण्यासाठी त्याची वेगळी भाषा जाणून घ्यायला हवी. आणि ही भाषा म्हणजेच प्रवाहाचा धोंकार, पक्ष्यांची किलबिल, मेघांचा गडगडाट, रातकिड्यांची किरकिर यामधून तेथील निसर्ग बोलतो. हे मुख्य उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. आणि शेवटच्या परिच्छेदामध्ये अशा प्रकारे निसर्गाशी संवाद साधताना त्याची वेगळी भाषा, वेगळी बोली जाणून घेणं आवश्यक आहे असं लेखकाला वाटतं. असे स्वानुभवाचे वर्णन करताना तो अविस्मरणीय कसा आहे हेही लेखक इथे सांगतो. अशा प्रकारे सविस्तर लिहून हा प्रश्न आपल्याला पूर्ण करता येतो. असा 3-4 परिच्छेदामध्ये 20-25 ओळीमध्ये हा प्रश्न संपवावा यासाठी गुण आहेत 3. पुढचा हा प्रश्न आहे गद्यपाठावर आधारित 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तरे लिहा आणि त्याच्यासाठी 50 ते 60 शब्दात लिहायचे आहेत. सविस्तर उत्तर लिहायचे. हा संदर्भासहित आपण जसा प्रश्न लिहा त्याप्रमाणेच या प्रश्नाचेही सविस्तर उत्तर लिहायचं आहे. 3 परिच्छेदामध्ये उत्तर लिहायचं आहे. पुढचा प्रश्न आहे 3रा प्रश्न. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. हा आहे पद्यपाठावर आधारित. हा वस्तुनिष्ठ प्रकारचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये पहिला आहे एका वाक्यात उत्तर लिहा. त्याच्यामध्ये कवितेवरली एका वाक्यात उत्तर जेव्हा आपण लिहिणार आहोत तेव्हा उत्तरामध्ये कवितेतीलच शब्द लिहिणं अपेक्षित आहे. एकत्वाचे गीत महान या कवितेत कवयित्रीस जीवन कसे वाटते या प्रश्नाचे उत्तर लिहिताना एकत्वाचे गीत महान या कवितेत कवयित्रीस जीवन हे दुर्मिळ आणि सुंदर वाटते असे पूर्ण वाक्य लिहावे. दुर्मिळ आणि सुंदर हे दोन्ही शब्द अधोरेखित करावे. या प्रश्नात एकूण 3 प्रश्न असतात आणि प्रत्येकी 1 गुण असतो. पुढचा प्रश्नामध्ये रिकाम्या जागा भरा, पद्यपंक्ती पुन्हा लिहा. त्याच्यामध्ये 3 पंक्ती दिलेल्या आहेत, कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत, त्याला 3 पर्याय दिलेले असतात आणि योग्य पर्याय लिहून तो अधोरेखित करायचा असतो. त्याला गुण एकूण आहेत 3. उदाहरणार्थ, मातीलाही सुगंध यावा डॅश भाकरीचा आणि कंसामध्ये पर्याय ज्वारीच्या, कष्टाच्या आणि घामाच्या. त्याच्यामध्ये कष्टाच्या हा योग्य पर्याय निवडून आपल्याला ती ओळ पूर्णपणे लिहायची आहे. मातीलाही सुगंध यावा कष्टाच्या भाकरीचा. ह्या प्रश्नासाठी अर्थातच कविता पाठ असणं अत्यंत गरजेचं आहे. कविता पाठांतर करणं हे पहिल्यापासून करणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न आहे पद्यपाठावर आधारित लघुत्तरी प्रश्न. त्याच्यामध्ये एका पद्यपंक्तीचं संदर्भासहित स्पष्टीकरण करा. 2 पंक्ती दिलेल्या असतात. एका पद्यपंक्तीची निवड करायची असते. त्याला गुण आहेत 3. 3 परिच्छेदामध्ये आपण संदर्भासहित जसा प्रश्न लिहिला त्याचप्रमाणे हाही प्रश्न आपल्याला लिहायचा आहे. पुढचा आहे पद्यपाठावर आधारित 5 पैकी 3 प्रश्नांची उत्तरं लिहावीत. ती सुद्धा 50 आणि 60 शब्दांमध्ये. ते 3 आपल्याला जी योग्य अचूक उत्तरं येत असतील अशा उत्तरांचीच निवड करून आपल्याला हा प्रश्न लिहायचा आहे. पुढचा प्रश्न आहे स्थूल वाचनाचा आणि या स्थूल वाचनाच्या धड्यावरती आधारित आहे. त्याच्यामध्ये पर्याय आहेत. 4 गुणांचे 2 प्रश्न आहेत किंवा एका धड्याचा सारांश लिहायचा आहे.
जर तुम्हाला धड्याचा संपूर्ण सारांश लिहायचा असेल तर तो धडा संपूर्णपणे कळणं आवश्यक आहे. तो सारांश रूपात सांगायचा आहे आणि ज्याला अशा प्रकारे तो धडा कळला आहे त्यालाच हा प्रश्न लिहिणं सोपं जाणार आहे. सारांश लिहिताना परिचयाचा परिच्छेद हवाच, तसेच धड्यातल्या महत्वाच्या मुद्द्यांना तुमच्या शब्दात मांडता येणं गरजेचं असतं. तर जमत असेल तरच हा प्रश्न सोडवावा. उदाहरणार्थ नातवंडांच पत्र ह्या धड्यासाठी ह्या धड्याचं संपादन सुलभा पाणंदीकर यांनी केलेलं आहे. आजी आजोबांची पत्र हे संकलन आहे. त्याच्यामध्ये मृणालिनी देसाई यांनी आपल्या रेवंत आणि अनाहिता या नातवंडांना हे पत्र लिहिलेलं आहे ह्या पहिल्या परिच्छेदामध्ये. नंतर त्या धड्यातले थोडक्यात मुद्दे असे लिहायचे आहेत की त्यात लहानपणीची संरक्षक परिस्थिती मोठेपणी कशी उरत नाही, जगात मत्सर किंवा अभिलाषा भरलेलं असतं, त्याच्यावरती मात करायची असते, तेव्हा दिवसाची सुरुवात ही नेहमी प्रार्थनेने करावी. नंतर पाण्याचे उपयोग त्यांनी सांगितलेले आहेत. पाणी कसं जपून वापरावं, नासधूस करू नये, किंवा जलस्रोत कसे, त्याचं पावित्र्य कसं ठेवावं, स्वच्छता कशी राखावी, पर्यावरणाविषयी त्यांनी सांभाळायचं कसं हेही दिलेलं आहे. झाडांचा उपयोग काय, झाडं आपल्याला काय काय देतात. नंतर आपण जे खाणं खातो ते वाया कसं घालवू नये, कारण जेव्हा आपल्या ताटलीत एखादा पदार्थ येतो तो तयार होण्यासाठी किती प्रकारांनी किती लोकांनी त्याच्यावरती कष्ट घेतलेले असतात. ह्या सगळ्या कष्टांना आपण वाया घालवायचं का हा विचार आधी करायला पाहिजे. पुस्तकं आहेत ती जपून वापरायला पाहिजेत. त्याच्यामधलं दिलेलं ज्ञान हे अतिशय महत्वाचं असतं. ऋग्वेद हे पहिलं जगातलं पुस्तक भारतात तयार झालेलं आहे. वाचन सतत हवं. नंतर तुम्ही विश्वजननीची बालकच आहात, त्याचा तर विश्वाचा एक भाग आहात, तेव्हा सर्वांना तुम्हाला आनंदी करायचं आहे. ह्या सगळ्या मुद्द्यांना तुम्हाला विस्तारून लिहायचं आहे. आणि हे जर समजलं असेल पूर्णपणे धड्यात तर तुम्हाला हा सारांश लिहिणं सोपं जाणार आहे. नाहीतर त्याला दुसरा पर्याय आहे, तो म्हणजे 4 गुणांचे 2 प्रश्न असतात. ते धड्यावरचे जे आपण सविस्तर प्रश्न लिहिलेले आहेत आधी तशा प्रकारचे ते 2 प्रस्तावना, मुख्य उत्तर आणि शेवट अशा पद्धतीने ते लिहायचे. स्थूल वाचनाच्या पाठांवरती मात्र वस्तुनिष्ठ प्रश्न हे विचारले जात नाहीत. पुढचा प्रश्न आहे पूर्णपणे व्याकरणावर आधारित. त्याच्यामध्ये पहिला आहे की कोणतेही एक वाक्य लेखन नियमानुसार शुद्ध करा. नियमानुसार लिहिलेलं म्हणजे त्याच्यामध्ये 2 पैकी 1 वाक्य आपल्याला लिहायचं आहे. प्रत्येक वाक्यामध्ये 2 चुका असतात, त्या दुरुस्त करून ते वाक्य लिहायचं असतं. चुकीचं दिलेलं वाक्य लिहू नये, ते दुरुस्त करूनच लिहावं. त्या चुका दुरुस्त केलेले शब्द अधोरेखांकित करावे. त्याच्यामुळे ह्या 2 पैकी कुठलेही दोन्ही लिहू शकता किंवा एकही लिहू शकता. प्रत्येक चुकीला 1 गुण आहे. अशा 2 चुका दुरुस्त केल्यानंतर तुम्हाला सलग 2 गुण मिळू शकतात. पुढचा समास ओळखा. कोणत्याही 2 शब्दातील समास ओळखा. एकूण सामासिक 4 शब्द दिलेले आहेत, त्याच्यापैकी 2 सामासिक शब्द लिहायचे आहेत आणि ते विग्रहासहित सोडवायचे. आपण समासाचे 2 प्रकार शिकलोय, द्वंद्व आणि द्विगु. द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार आहेत. त्याच्यामध्ये इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार. इतरेतर द्वंद्व उदाहरणार्थ आई वडील, पती पत्नी यांना आपण आणि व या 2 शब्दांनी जोडतो. दोन्ही पद ही महत्वाची असतात, त्याच्यामुळे तो विग्रह केलेला समास हा इतरेतर द्वंद्व असतो. वैकल्पिक समासामध्ये, वैकल्पिक द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदांपैकी 1 पद महत्वाचं असतं आणि ते किंवा आणि अथवा या शब्दांनी जोडलेलं असतं. उदाहरणार्थ मागे पुढे, खाली वर, खाली किंवा वर, मागे किंवा पुढे अशा वेळेला तो वैकल्पिक द्वंद्व समास होतो. आणि तिसरा समाहार द्वंद्व समास, म्हणजेच त्या दिलेल्या 2 शब्दांऐवजी त्याच्यापेक्षाही अधिक गोष्टी जेव्हा अंतर्भूत होतात, अंतर्भाव केला जातो, अशा वेळेला समाहार द्वंद्व समास ठरला जातो. म्हणजे उदाहरणार्थ पाटपाणी वगैरे, भाजीपाला वगैरे, म्हणून त्याला आपण समाहार द्वंद्व समास म्हणतो. द्विगु समासामध्ये पहिलं पद संख्या विशेषण असतं आणि दुसरं नाम असतं. उदाहरणार्थ पंचप्राण. पंचप्राणामध्ये पंच हा शब्द 5 ह्या संख्येबद्दल आहे आणि प्राण हे नाम आहे, त्याच्यामुळे तो द्विगु समास आहे. त्याच्यामधले पहिला संख्यात्मक आणि दुसरा नाम अशा प्रकारे आपल्याला ओळखता येऊ शकतो. जेव्हा हा समास तुम्हाला सोडवायचा आहे तेव्हा उत्तर लिहिताना मात्र सामासिक शब्द, त्याचा विग्रह आणि समासाचे नाव अशा पद्धतीने तो सोडवायचा आहे. उदाहरणार्थ त्रिनेत्र समासाचा शब्द आहे, त्याचा विग्रह 3 नेत्रांचा समूह आणि समासाचे नाव द्विगु समास. अशा प्रकारे तुम्ही सोडवला तर दोन्ही गुण तुम्हाला सहज मिळू शकतात. पुढचा प्रश्न आहे वाक्य परिवर्तन करा कंसातील सूचनेनुसार. ह्याच्यामध्ये आपण विधानार्थी, प्रश्नार्थक, आज्ञार्थी, उद्गारवाचक
अशा अर्थाचे अनेक वाक्य शिकलेलो आहोत. ह्या वाक्यामध्ये बदल करायचा आहे, पण ह्याच्यामध्ये अर्थ न बदलता रचनेमध्ये बदल करायचा आहे. उदाहरणार्थ प्रश्नार्थक वाक्य विधानार्थी करता येतं, विधानार्थी वाक्य उद्गारवाचक करायचं, पण हे करताना मात्र त्याचा अर्थ बदलायचा नाही. तुझे नाव काय ह्या प्रश्नार्थी वाक्याचं तुझे नाव मला सांग अशा प्रकारे विधानार्थी सरळ वाक्य करता येतं. किंवा तुझे अक्षर खूप छान आहे हे विधानार्थी वाक्य आहे, त्याचा वा किती छान आहे तुझे अक्षर असं उद्गारार्थी वाक्य करता येतं. इथे आपण कुठेही शब्दाचे अर्थ बदललेले नाहीये, रचना बदललेली आहे. लिहिताना दिलेलं वाक्य आणि बदललेलं वाक्य असं दोन्ही वाक्य लिहायचे आहेत. आणि नुसतं उत्तराचं वाक्य लिहिलं तरी सुद्धा चालतं. याच्यासाठी गुण मात्र आहेत, हे 2 गुण आहेत. पुढचा वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग. याच्यामध्ये 6 वाक्य दिलेली आहेत, त्यापैकी आपल्याला 4 वाक्य लिहायचे आहेत आणि त्याला 4 गुण आहेत. वाक्प्रचार वरती दिलेले असतात, त्या वाक्प्रचारांचा अर्थ वाक्यातील शब्दांमध्ये असतो. हा वाक्प्रचार कुठल्या अर्थी आहे हे आपल्याला वाक्प्रचार शोधून त्या वाक्यामध्ये घालायचा असतो, वापरायचा असतो. आणि त्यावेळेला वापरताना वाक्यात काही बदल करायचा असल्यास तो करावा लागतो. उदाहरणार्थ वर्षा ऋतूच्या आगमनाने निसर्ग झळाळून गेला हे वाक्य आहे. झळाळून गेला ह्यासाठी झगमगून उठला असा वाक्प्रचार दिलेला आहे. आणि हा वाक्प्रचार वाक्यात वापरताना वाक्यामध्ये झालेला बदल असा वर्षा ऋतूच्या आगमनाने निसर्ग झगमगून उठला असं करणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न 7वा प्रश्न. दिलेला उतारा वाचून त्यावर 4 प्रश्न तयार करा. याच्यामध्ये आधी उतारा दिलेला असायचा आणि त्याच्यावरती प्रश्न विचारलेले असायचे, त्याची उत्तरं लिहिलेली असायची. पण आता मात्र थोडा बदल करण्यात आलेला आहे. इथे आपल्याला उतारा दिलाय त्याच्यावरती 4 प्रश्न असे तयार करायचे आहेत की त्याची एका वाक्यात उत्तरं तुम्हाला उतार्यातच सापडायला हवीत. त्या एका वाक्यावर आधारित प्रश्न तयार करायचा, असे 4 प्रश्न आपल्याला तयार करायचे आहेत. उदाहरणार्थ वाक्य असं आहे की निवडणूक रिंगणात 10-12 उमेदवार होते, पण पाठिंबा लक्षात घेता शेवटी 5च उरले. ह्या वाक्यासाठी खालीलप्रमाणे प्रश्न तयार करता येईल. निवडणूक रिंगणात शेवटी किती उमेदवार उरले? किंवा दुसरं उदाहरण म्हणजे सदैव सुखी राहावे ही माणसाची सनातन काळापासूनची धडपड आहे असं वाक्य जर असेल तर त्याच्यासाठी प्रश्न सनातन काळापासून माणसाची कशासाठी धडपड चालू आहे अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला तयार करता येतात. प्रत्येक प्रश्नासाठी 1 गुण आहे. 4 प्रश्न तयार करायचे आहेत आणि 4 प्रश्नांचे 4 गुण तुम्हाला मिळू शकतात. नंतर आहे मुद्द्यावरून गोष्ट तयार करा. त्याच्यामध्ये तात्पर्य आणि शीर्षक हेही फार महत्वाचे आहेत. मुद्दे गाळलेल्या जागांसारखे दिलेले असतात व ते फक्त तुम्हाला जागा मधल्या भरायच्या नाहीत, तर त्या मुद्द्यांचा विस्तार करून अतिशय मनोरंजक आणि आकर्षक गोष्ट तयार करायची. त्या गोष्टीला शीर्षक द्यायचं आणि तात्पर्य द्यायचं हे तितकंच महत्वाचं आहे. ही कथा लिहिताना किंवा गोष्ट लिहिताना ती भूतकाळात लिहायची आहे. त्याच्यामध्ये संवादाचा तुम्ही वापर करू शकता, त्याची सुरुवात आकर्षक करू शकता, त्याचा शेवटही आकर्षक हवा आणि मध्ये परिच्छेद पाडावेत. फार मोठं नाही, फार लहान नाही, अशा प्रकारे अर्धा ते पाऊण पानापर्यंत आपल्याला ही गोष्ट लिहिता येऊ शकते. त्याच्यामध्ये शीर्षक आणि तात्पर्य जर आपल्याला बघायचं असेल तर तुम्हाला 2 बोक्यांचं भांडण, लोण्याचा गोळा आणि माकड कसं पळवतं या गोष्टीसाठी आपण शीर्षक हुशार माकड किंवा भांडणारी मांजरं असं देऊ शकतो आणि तात्पर्य दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ असंही आपण देऊ शकतो. किंवा जाळ्यात अडकलेला सिंह आणि उंदीर त्याची सोडवणूक करतो यासाठी शीर्षक आपण उंदराची करामत आणि तात्पर्य कोणालाही क्षुद्र लेखू नये अशा प्रकारे देऊ शकतो. तर तात्पर्य आणि शीर्षक हे फार महत्वाचं आहे, ते लिहायला विसरू नका. ह्या गोष्टीसाठी एकूण गुण आहे 4. पुढचं आहे पत्रलेखन. एका विषयावरती पत्र लिहायचं आहे. त्याच्यामध्ये फक्त औपचारिक पत्रांचा विचार केलेला आहे. 2 औपचारिक पत्राचे विषय तिथे दिलेले आहेत, त्यापैकी एका विषयावरती आपल्याला पत्र लिहायचं आहे. पत्र लिहिताना पत्र कोणी कोणास कशासाठी लिहिलेलं आहे हे दिलेलं असतं. त्याच्यामुळे समजा पत्राचा विषय असा असेल की तुमच्या परिसरातील रस्ते दुरुस्त करण्याबाबत आयुक्त, महानगरपालिका पुणे यांना एक नागरिक या नात्याने पत्र लिहा असं असेल तर सुरुवात करताना उजवीकडे कोपऱ्यामध्ये तुमचं नाव, पत्ता आणि तारीख हे लिहायला विसरू नका. पत्रास सुरुवात करताना प्रति असं म्हणून कोणाला पत्र लिहितात त्याविषयीचा संदर्भ तुम्हाला द्यायचा आहे. आणि इथे आपल्याला आयुक्त
प्रति माननीय आयुक्त महानगरपालिका पुणे असं लिहायचं आहे. पुढे लिहिताना ह्याच्यामध्ये विषय फार महत्वाचा असतो. कुठल्या विषयावरती हे पत्र लिहिले ते तो विषय तुम्हाला पत्रामध्ये दिलेला असतो. उदाहरणार्थ तुमच्या परिसरातील रस्ते, तुमच्या परिसराचं नाव लिहा, रस्ते दुरुस्त करण्याबाबत, एवढा फक्त विषय लिहायचा. त्याच्या पुढे माननीय महोदय करून पत्रा सुरुवात करायची. तुम्हाला असणाऱ्या अडचणी तक्रारीबद्दल थोडक्यात लिहायचंय आणि शेवट आपला नम्र किंवा आपला विश्वासू असं करून शेवट करायचा आहे. तोही मायनाचा आहे, तोही तितकाच महत्वाचा असतो. त्याच्यामुळे शेवटी लिहिताना मात्र लिफाफा करणं आवश्यक आहे. लिफाफ्यामध्ये उजव्या बाजूला तिकीट लिहायचं आहे. प्रति लिहून ज्याला तुम्ही पत्र लिहिताय त्याचं नाव आणि पत्ता, आणि प्रेषक म्हणून खालच्या बाजूला डावीकडे जो पत्र लिहित आहे त्याचं नाव आणि पत्ता. अशा प्रकारे पत्र लिहून पूर्ण करायचंय. पत्राचे एकूण 4 गुण आहेत. ओके. पत्राला पर्याय वृत्तांत आहे. वृत्तांत म्हणजे बातमी, घडलेली घटना व ही वार तारखेसह जशी घडली तशी लिहिणं आवश्यक आहे. यासाठी शाळेत झालेले समारंभ, उत्सव याचा वृत्तांत लिहा असा विषय दिलेला असतो. त्याच्यासाठी खालील मुद्दे काही लक्षात ठेवायला पाहिजेत. वृत्तांत लिहिताना मथळा किंवा शीर्षक हे लक्ष वेधून घेणारे असावे. मथळा वाचून बातमी किंवा वृत्तांत वाचावा असं वाटलं पाहिजे. वृत्तांत अचूक स्पष्ट शब्दामध्ये लिहिलेला असावा. त्याच्यात संदिग्धता नसावी. काय आहे ते वाचून लगेच समजलं पाहिजे. त्याच्यामधलं स्थळ, काळ आणि व्यक्ती यांचा अचूक उल्लेख केलेला असावा. मथळ्यानंतर मथळ्याचे स्पष्टीकरण द्यावे. घटना जशी क्रमाक्रमाने घडली तशीच ती वृत्तांतात दिली पाहिजे. त्याचं स्वतःचं मत व्यक्त करायचं नाही. कोणाची बदनामी होणार नाही याची काळजी घ्यायची. नकारात्मक भाषा असू नये, अलंकारिकता नसावी. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वृत्तांतामध्ये लिहायच्या आहेत. त्याच्यासाठी गुण आहेत 4. ह्यालाही पर्याय आहे जाहिरात. जाहिराती 65 कला असं म्हणतात. त्याच्यामुळे जाहिरात हा पर्याय जर तुम्ही स्वीकारलात तर त्याचाही मथळा तुम्हाला आकर्षक करायला हवा. ग्राहकांचे मन खेचून घेणारा असायला हवा. त्याच्यामध्ये सुभाषित, उखाणा, संतवचन, गेय पूर्ण रचना करून अशा प्रकारे मथळा तयार करता येतो. जाहिरात वस्तूची करायची असेल तर त्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती देऊन त्याची खरेदी त्यांना का करावी हे पटवणारा असायला पाहिजे. जाहिरात ही कला आहे. त्याच्यामुळे ही कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय सांगणारी यावी. उदाहरणार्थ चिमूटभर मीठ आणि चिंता गायब म्हणजे काय हे उत्सुकता निर्माण झाली पाहिजे. शब्दरचना, वाक्यरचना सोपी आणि साधी असावी. जाहिरातीत अलंकारिक काव्यमय शब्दांचा वापर करता येतो आणि ग्राहकांच्या आवडीनुसार बदलत्या गोष्टींचा विचारही जाहिरातीत असायला हवा. त्याचं प्रतिबिंब जाहिरातीमध्ये असायला हवं. नवीपणा आणि काही गोष्टींचा अधिक यावं तरच ही जाहिरात अतिशय उत्कृष्ट होऊ शकते. पुढचा प्रश्न शेवटचा आहे. दिलेल्या विषयावर मुद्द्यांच्या आधारे निबंध लिहा. त्याच्यामध्ये 3 विषय दिलेले आहेत. तिनापैकी एकावरती आपल्याला निबंध लिहायचा आहे. गुण आहेत 10. आपण वर्णनात्मक, कल्पनात्मक आणि आत्मकथन अशा 3 प्रकाराचे निबंध अभ्यासलेले आहेत. त्याच्यापैकी आता परीक्षेच्या वेळेला मात्र आपल्याला कुठल्या विषयावरती कुठल्या प्रकाराचा अधिक चांगला निबंध लिहिता येतो हा तुम्ही अभ्यासून त्या प्रकारचे अनेक निबंध तुम्हाला हाताळायचे आहेत, वाचायचे आहेत, लिहायचे आहेत आणि तोच निबंध आपल्याला परीक्षेमध्ये लिहायचा आहे. वर्णनात्मक निबंधात एखाद्या दृश्याचे किंवा व्यक्तीचे किंवा प्रसंगाचे हुबेहूब वर्णन आपण करणं आवश्यक असतं. त्यासाठी आपल्याला सूक्ष्म निरीक्षण शक्ती लागते. त्या घटनेशी, व्यक्तीशी एकतानता किंवा समरसता असली तर हा वर्णनात्मक निबंध अतिशय सरसपणे उतरू शकतो. उदाहरणार्थ आजीचं घर, पर्वतीचं सौंदर्य, शाळेचा रस्ता वगैरे अनेक विषय तुम्ही हाताळले असतील. कल्पनात्मक निबंधामध्ये कल्पनेला भरपूर वाव आहे. ह्या कल्पना पण हास्यास्पद किंवा असंभवनीय नसाव्या. जर पाऊस पडला नाही तर, सूर्य उगवला नाही तर, अशा प्रकारचे कल्पनात्मक निबंध तुम्हाला तयार करता येतात. आत्मवृत्तात्मक निबंध ज्याचे आत्मवृत्त लिहायचे त्याच्या अंतरंगात शिरून त्याचे सुखदुःख जाणून घेऊन एकरूप व्हावे लागते. त्या जीवनात घडलेल्या घटना, निवडक प्रसंग यांचे चटकदार वर्णन केले तर हा निबंध परिणामकारक ठरतो. उदाहरणार्थ पिंजरातल्या सिंहाचे आत्मवृत्त असेल तर अप म्हणताच माझा पाय पुढे असणाऱ्या शेळीच्या खांद्यावर ठेवला आणि आमची वरात निघाली. अहो, हे दृश्य तुम्ही उघड्या डोळ्यांनी मी मोकळा असताना पाहू शकला असतात का? अशा प्रकारचं जर तुम्ही सुरुवात केली तर पुढचं लगेच पुढे वाचावंच वाटेल. आणि सिंहाचं आत्मवृत्त अतिशय चटकदार. अशा प्रकारे 3 पैकी एका निबंधाच्या विषयावर तुम्ही निबंध लिहिणार आहात. इथे प्रश्नपत्रिकेतला 8वा
प्रश्न संपतोय. प्रश्न जरी संपला तरी तुमचा अभ्यास संपलेला नाही. अभ्यास आपल्याला व्यवस्थित करायचा आहे. अजून तुमच्या हातामध्ये भरपूर वेळ आहे. ह्या वेळ करताना तुम्हाला पूर्ण तयारी करायची आहे. आपल्याला प्रश्नपत्रिका समजून घेतल्यानंतर ह्या प्रश्नपत्रिकेनुसार तुमचा अभ्यास तयार होणार आहे. शक्यतो वस्तुनिष्ठ प्रश्न आधी सोडवले तर जास्त चांगलं. पहिला, तिसरा आणि 6वा प्रश्न हा वस्तुनिष्ठ प्रश्न आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त गुण मिळू शकतात. दुसरे सूचना महत्वाच्या करायच्या, म्हणजे तुमचा सीट नंबर बिनचूक घाला. पुरवणीवर एक दोन नीट नंबर घालून पुरवणी व्यवस्थित बांधायला पाहिजे. सर्व प्रश्न सोडवायलाच हवेत. कुठलाही प्रश्न सोडवलाच नाही असं होता कामा नये. एक प्रश्न सोडवताना तो सलग सोडवायचा आहे. एखादा प्रश्न सुरुवातीला लिहायचा, अर्धा सोडून उरलेला प्रश्न दुसरीकडे लिहायचा, असं कृपा करून करू नका. प्रश्न क्रमांक आणि उपप्रश्नाचा क्रमांक उत्तर सुरू करण्यापूर्वी अतिशय लक्षपूर्वक आणि व्यवस्थित लिहायला पाहिजे. अक्षर चांगलं असो वा नसो, चांगलं असेल तर प्रश्नच नाही, पण नसेल तर निदान सुटीत किंवा मोकळं काढायचा प्रयत्न करा. हाडाखोड झाल्यास चुकीच्या ठिकाणी फक्त एखादी आडवी रेघ ओढा, तो जास्त गडद करू नका. शेवटची 5 मिनिटं उत्तरपत्रिका तपासण्यासाठी ठेवा. वस्तुनिष्ठ उत्तरांखाली अधोरेखन करा. उत्तरपत्रिका ही परीक्षकाला वाचायची याची जाणीव ठेवा, म्हणजेच ती नेटकी असणं आवश्यक आहे. शेवट म्हणजे स्वतःची काळजी घेण्यास विसरू नका, कारण पेपर तुम्हाला लिहायचा आहे.